तेवढी ठेवायची, कारण समाधी आतमध्ये महाराजांची. जगदीश्वर मंदिर आहे, समाधी, गडाचे गॅरंटी पत्र आणि हिरोजींच्या नावाची पाटी, याची माहिती देतो. फक्त दर्शन घेऊन आलेल्या परतीच्या प्रवासाने रिटर्न करायचं. हड बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, दर्शनाचं काम तुमचं आहे, माहिती देण्याचं काम माझं आहे. या रायगडाला जिंकलं 15 मे 1656 ला महाराजांनी. 56 ते 70 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं. किती वर्ष लागले रायगड बांधाय? 14 वर्ष. 14 वर्षामध्ये बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. रायगडावर 2375 पायऱ्या चढलो तर पाण्याची बॉटल हातात आणायला जड वाटते. मग राजाने या रायगडाला लागणारा एवढा मोठा पाषाण आणला कडून त्या हिरोजींनी. एका दगडात 2 पक्षी मारले. रायगडावर भली मोठी 11 तळाव, 84 टाक्या खोदल्या. त्यातला दगड निघाला तर बांधकामाला वापरला. जिथे खड्डा पडला उतरत्या साईडला भिंती बांधल्या. लोकांना पाणी पिण्यासाठी जागा झाली, बांधकामाला दगड झाली. पाणी अडवा, पाणी जिरवा ही 400 वर्षापूर्वी राजाने मोहीम राबवली. ज्यावेळेस हिरोजीने रायगड जिंकला त्यावेळेस राजाने या हिरोजींना रायगडावर बोलवलं. ज्यावेळेस राजाने रायगड जिंकला त्यावेळेस राजाने हिरोजीने रायगडावर बोलवलं. प्रतापगड सुद्धा सर हिरोजींनीच बांधला. या प्रतापगड हिरोजीने बांधला, रायगड हिरोजीने बांधला. ज्यावेळेस रायगड जिंकला त्यावेळेस राजाने हिरोजीने रायगडावर बोलवलं आणि अंदाजाप्रमाणे लागेल तेवढा पैसा हिरोजींना दिला. अंदाजाप्रमाणे पैसा दिला. हिरोजींकडून वचन घेतलं की हिरोजी, या रायगडावर आमचं दुसरं पाऊल पडेल त्यावेळेस आम्हाला हा रायगड एक बेलाग आणि बुलंद झालेला हवाय. राजे नक्कीच तुमच्या आज्ञेने, या जगदीश्वराच्या साक्षीने आम्ही आमचं बांधकाम नक्कीच पूर्ण करू. त्या हिरोजीने बांधकामात सुरुवात केली. अनेक वर्ष बांधकाम जोमाने चालू राहिली, योगाने चालू राहिली. मधल्या काळात रायगडाला लागणारा पैसा संपला. पैसा संपलाय, करायचं काय? राजाने वचन दिले, तुम्ही यायच्या आधी रायगड बेलाग बुलंद दिसेल. आता राजे कुठल्या मोहीम आग्र्यांवर त्यात माहित नाही. आऊ साहेबांकडे पैसे मागायला तर त्या परेटला आऊ साहेबांची तब्येत बरोबर नव्हती. करायचं काय? पैसे मागायचे कोणाकडे? राजांना वचन देऊन बसलोय, वचन मोडू शकणार नाही. स्वतःच्या गावाला हिरोजी निघून गेले. रात्रीच्या वेळेस गावाला पोचले. स्वतःचं घर दार जागा जुमला प्रॉपर्टी विकली, रायगड बांधला. अनेक वर्षानंतर या रायगडावर राजांची सभा भरली. बांधकाम झाल्यानंतर अनेक वर्षानंतर या रायगडावर राजांची सभा भरली. महाराजांनी अनेकांची देणगी दिली आणि हिरोजींची माहिती राजांपर्यंत पोहोचली होती. राजाने भरलेल्या सभेत हिरोजीने विचारलं, हिरोजी काय हवंय? 10 गावाची वतनदारी, सोनं, इस्टेट, प्रॉपर्टी, धन दौलत का हवंय ते मागा देण्यास तयार आहे. राजा तुमच्या इस्टेटीसाठी पैसे अडक्यासाठी रायगड बांधलेला नाहीये. नाही हिरोजी, आमच्याकडून तुम्हाला फुलाची पाकळी घ्यावाच लागेल. राजा नक्कीच आमची वेळ तेव्हा आम्ही बक्षीस मागू. राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती इथे मिरवणूक येते आणि राजे मंदिराची पहिले इकडून रस्ता होता, काही वादग्रस्त असल्यामुळे तो मार्ग बंद केलाय. मंदिराची पहिलीच पायरी चढता हिरोजी म्हणतात, थांबा, राजा बक्षीस मागण्याची वेळ आली. अहो हिरोजी काय हवंय ते मागा, देण्यास तयार आहे. राजे धन दौलत नकोय. ज्या पायरीवरती मंदिराच्या पहिलं पाऊल ठेवलंय या पायरीवरती मला फक्त माझ्या नावाची पाटी द्या. तुम्ही रोज येता जाता तुमच्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तक पडली पाहिजे. हिरोजींना त्या राजाने नावाची पाटी तर दिलीच, परंतु राजाने त्या हिरोजींना मिठी मारून सांगितलं, वा हिरोजी, आहो तुमच्यासारखी लोक लाभले आम्हाला, म्हणून आता आमचं स्वराज्य निर्माण झालं. राजाने सांगितलं होतं हिरोजींना, हिरोजी नावाची पाटी हवी, इथे इथभर दगड नाही, इथे लावू नका. महादरवाजा नगारखाना तिथे लावून घ्या. येणार जाणार लोक वाचतील. राजा नकोय. ज्या वेळेस शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धुळी माझ्या नतमस्तक पडली पाहिजे, एवढीच माझी प्रार्थना आहे. राजाने हिरोजीला नावाची पाटी दिली आणि मिठी मारून राजाने हिरोजींना विचारलं, हिरोजी गडाची गॅरंटी काय देता? शक्य आहे का हो माऊली? तर हिरोजीने दगडात गॅरंटी पत्र करून दिलंय, प्रसादी जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला काय होणार नाही. गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार, खालून वरती येईल ती फक्त हवा, एवढं गडाचं मजबूत गॅरंटी पत्र दिलेलं आहे. मंदिर आहे, मंदिराचा आकार कसा दिसतो इथूनच? दर्गा मस्जिद सारखा. मस्जिद सारखं देण्याचं कारण रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवर शत्रू मुघल लोक आले आणि त्याने जर का मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जाऊ, म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. सगळ्यांच्या मनामध्ये मगाचपासून प्रश्न खेळतो की याच्यावर छप्पर होतं, मग गेलं कुठे? या 100 एकरावर पूर्णपणे पूर्वी छप्पर होतं. सागाची लाकडं उतरत्या खापार नळीची कौलं होती. इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्रॉहतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी खाली पोटल्याचा डोंगर, त्या डोंगरावरून 10 मे 1818 ला तोफेचा बडीमारा करून रायगड जाळला.
इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? इतर कोण झालं? आपणच. म्हणून प्रत्येक ग्रुपची भेट घेण्यापूर्वी माझ्या माहितीला मी रजा देतो आणि रजा देण्यापूर्वी प्रत्येकाला 4 शेर सांगतो की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस. कवी कलश म्हटले होते काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते जगात हिंदू धर्म टिकला असता. म्हणून सांगितलं जातं अंधार फार झालाय आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. एक शेर सांगतो कोणी राख म्हणून घेऊ नका की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. अरे तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे औरंग्याची औलाद म्हणतात, औरंग्याची औलाद म्हणतात. उला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. माहिती आवडली सगळ्यांना? समाधी जगदीश्वरा